नमस्कार. वारंवार घसा दुखणे, कानाचा त्रास होणे किंवा श्वसनमार्ग कमजोर असणे किंवा घशाला सतत इन्फेक्शन होणे यासाठी आपण काही आज योगासने पाहणार आहोत. यामध्ये घसा, श्वसनमार्ग आणि मानेच्या स्नायूंना चांगला व्यायाम मिळतो. यासाठी आज आपण कान, नाक आणि घशाच्या आरोग्यासाठी 10 सोपी योगासने पाहणार आहोत. प्रकार पहिला, पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात कोपरांचा आधार घेऊन मान खाली घ्या. नमस्कार मुद्रेमध्ये मान हळूवार वरती घ्यायची. कंठावर येणारा ताण अनुभवायचा आहे. 10 वेळा आवंढा गिळायचा आहे आणि मानेवर येणारा ताण अनुभवायचा आहे. पुढचा प्रकार, पाठीवरती झोपा. दोन्ही गुडघे छातीजवळ घ्या. हात डोक्याच्या मागे ठेवा. श्वसन सामान्य ठेवून पोट आणि कंठावरील येणारा ताण अनुभवायचा आहे. पुढचा प्रकार, मत्स्यासन. छाती उघडत मान मागे घ्या आणि जीभ बाहेर ताणा. यामुळे घसा, चेहरा आणि कानाभोवतील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. जर हे आसन तुम्हाला करण्यास अवघड जात असेल तर तुम्ही वेगळ्या प्रकारेही करू शकता. उशीचा आधार घेऊन तुम्ही हेच आसन उशांचा आधार घेऊन अशाच सेम पद्धतीने जीभ बाहेर ताणून हे आसन जास्त वेळाकरिता करू शकता. यामुळे रक्तप्रवाह आणि सुधारण्यास मदत होते. पुढचा प्रकार, पाठीवरती झोपायचा आहे. मान हळूवार वरती उचलायची आहे. हळूवार उजवीकडे पाहायचं आहे आणि नंतर डावीकडे पाहायचं आहे. मानेच्या मागील स्नायूंना ताण मिळतो तो अनुभवायचा आहे. पुढचा प्रकार आहे उष्ट्रासन. गुडघ्यावर उभे राहून दोन्ही हात पुढे ठेवायचे. हात गोलाकार फिरवत तळव्यांच्या वरती ठेवायचा आहे. छाती पूर्ण उघडी आणि मान हळूवार मागे सोडायची आहे. यामुळे श्वसन मार्ग मोकळा होतो आणि छातीला सुंदर विस्तार मिळतो. पुढचं आसन आहे अर्धनवासन. पाठीवर झोपा. हलकेच मान आणि पाठ वर उचला. कंठ, छाती आणि पोटांचे स्नायू सक्रिय होतात. पुढचं आसन आहे मार्जरासन. यामध्ये हात उलटे ठेवून छाती खाली आणि मान वर घ्या. श्वासावरती लक्ष केंद्रित करत कंठावरील येणारा सौम्य ताण अनुभवा. पुढचं आसन आहे समगासन. सुखासनामध्ये बसा. पाठीचा कणा ताठ ठेवा आणि मान हलके वर घ्या. घसा आणि श्वसनमार्ग मोकळा होण्यास या आसनाचा अत्यंत उपयोग होतो. पुढचं आसन आहे अर्ध मत्स्येंद्रासन. पाठीचा कणा ताठ ठेवून शरीराला एका बाजूला वळवा. पोट, छाती आणि मानेला येणारा ताण अनुभवायचा आहे. हे आसन येत नसेल तर अशा पद्धतीने हात ठेवून तुम्ही मागे बघून हेच आसन करू शकता. हे आसन दोन्ही साईडने करायचं आहे. हेच आसन पुन्हा
दुसऱ्या साईडनेही करायचं आहे. पोट आणि छातीवरील येणाऱ्या ताणावर लक्ष केंद्रित करायचं आहे. पुढचं आसन आहे शलभासन. पोटावर झोपा आणि दोन्ही तळहात मांडीच्या खाली ठेवा. मान, पाठ आणि शरीराच्या स्नायूंना बळकटी मिळते. तसेच रक्ताभिसरण सुधारल्याने आरोग्य चांगले राहते, घशाचे आरोग्य चांगले राहते. ही योगासने नियमित केल्यानंतर नक्कीच फायदा मिळतो. ही योगासने आपल्या क्षमतेनुसार करा. अशीच उपयुक्त योग माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू